नमस्कार। आज आठवड्याच्या पहिल्या कामकाजाच्या दिवशी सकाळी मार्केट सुरू झाल्यावर घसरण सुरू झाली। दुपारी 12:30 वाजेपर्यंत शेअर मार्केट खाली होते। त्यानंतर मात्र तेजी सुरू झाली। शेवटच्या एक तासात तेजीमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। आज मार्केट संपताना सेन्सेक्स हा 445 पॉइंटने वाढून 80,248 वर बंद झालेला आहे। निफ्टी हा 145 पॉइंटने वाढून 24,276 वर बंद झालेला आहे। आजच्या कामकाजामध्ये सर्वात जास्त बीएसई रियालिटी इंडेक्स 3.16% वर आहे। बीएसई कंझ्युमर ड्युरेबल गुड्स इंडेक्स 2.16% वर आहे। बीएसई मिड कॅप इंडेक्स 1.05% आणि स्मॉल कॅप इंडेक्स 0.84% वर आहे। आजच्या कामकाजामध्ये निफ्टीमध्ये वाढलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। अल्ट्राटेक सिमेंट 3.98%, अपोलो हॉस्पिटल 3.47%, ग्रासिम 3.35%, श्रीराम फायनान्स 2.47% अशी वाढ आहे। आज निफ्टीमध्ये घसरलेले मुख्य शेअर्स पुढील प्रमाणे आहेत। एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स 2.67%, सिप्ला 1.71%, एनटीपीसी 1.50%, एसबीआय लाईफ इन्शुरन्स 1.09% अशी घसरण आहे। आज नोव्हेंबर महिन्याचे बहुतेक कंपन्यांचे ऑटो कंपन्यांचे सेल्स फिगरचे आकडे आलेले आहेत। एफआयआयने 238 कोटी रुपयांची विक्री केलेली आहे। देशी वित्तीय संस्थांनी 3,589 कोटी रुपयांची खरेदी केलेली आहे। धन्यवाद।